कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुश्री, अनुश्री, उठ उठ। तिसऱ्या दिवशी विजय सकाळी उठवायला आला आणि मी त्याच माइंडसेटनी झोपले होते की मला उठायचंय काही करून, आणि त्याच्या एकाच हाकेत मी उठले। झोप झाली का पूर्ण? जमीच आमची घराची तशी आहे म्हणलं पाठ दुखणारच, तर मग काय राहील। उठ, आवर, नाश्ता बिष्टा करायचा आहे। गुड मॉर्निंग। पवन कुठे? झोपलाय अजून? तिसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून आवरून तर बघते तर काय, पवन अजून झोपला होता। पूर्ण इथपासून सगळं ब्लँकेट घेऊन, भर ऊन पडलंय त्याच्यात तो एवढं ब्लँकेट घेऊन झोपला होता। गुड मॉर्निंग। मग माझ्या हातात ना माझा गुलाब जलचा स्प्रे होता। मला अशी आयडिया सुचली की त्याला उठवावं, आपण दचकवून उठवावं आज। कॅमेराला म्हण गुड मॉर्निंग एकदा। गुड मॉर्निंग। हे बहिणीता, आम्ही कवळ्या होऊन 10-15 मिनिटं असं झालं की डोळे लागलेत आणि तेवढ्यात गावच्या सगळ्या बायका आल्या आणि बोलते "ए, चल चल उठ, 5:30 झाले, चल चल योगा करायला चल, इकडे असं झोपून चालत नाही। थोडस केस असे साफ करून घे, नंतर त्यांचं मन राखण्यासाठी मी उठले कसं तरी, आणि तसंच मी असं ना बिना ब्रश करता असं बुरशी तोंड घेऊन मी असंच नाईट ड्रेस मध्ये त्यांच्या मागे मागे तुम्ही चला पुढे। ए, तसं कुठं प्यायला लागल्यास? ती बशी दिली ना, बशीत न पे। भुरका मार की असा बघ, दाखव तुला। असा भुरका मारून पे, त्याशिवाय मजा येणार नाही गावात चहा प्यायल्याची। मोठ्यानं भुरका मार की। गप्पे, असा आवाज करून द्यायचं असतं का? 1 2 3 4 कशात गेलं डायरेक्ट? व्यवस्थित मारला नाही। बहीण तुला साडी नेसणी होती, साडी घालानी होती। मग ती साडी घालची का? घालणार बर, आता साडीना इंतजाम करण्याचे साडी घाली दे। चालेल चालेल। साडीमध्ये कसं योगा करणार? तिथे साडीमध्ये मी सरळ चालू नाही शकत, मी त्याच्यात पण धडपडते, त्याच्यात मी योगा कसा करणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।